चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना उद्योजकांनी सरकारसमोर आपल्या अडचणी मांडल्या आहेत। उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। चाकणच्या औद्योगिक विकासासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी त्यावेळी यांनी केली। रस्त्याची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे, वीज आणि पाण्याचा अपुरा पुरवठा, अन्य सुविधा यामुळे उद्योगांना मोठा फटका बसत असल्याचं उद्योजकांनी सांगितलं। सरकारने या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्यास चाकणमधील उद्योग इतर राज्यात जाणार नाहीत अशी ग्वाही उद्योजकांनी दिली। आपल्यासोबत आहेत धनंजय शेडबाळे, जे उद्योजक आहेत, दीक्षा एक्सपोर्टचे मालक आहेत। धनंजयजी, मोठा प्रश्न अनेक काळापासून चालू आहे, पुढारी न्यूजनं सुद्धा तो लावून धरला। चाकण MIDCचा काय संवाद झाला आपला मुख्यमंत्र्यांशी, काय मागण्या आहे? धन्यवाद। पुढारींनी खरोखरच फार मोठा सपोर्ट केला आहे। याच्यामध्ये गेले 2 दिवस झाले आम्ही हा प्रश्न जो काही मांडलेला आहे त्याला तुम्ही दिलेल्या खरोखरच सपोर्टबद्दल मी तुमचे आभार मानतो। मुख्यमंत्र्यांशी आमचं थेट बोलणं झालं नाही, पण आम्ही ज्या काही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत गेल्या 2 दिवसांमध्ये मीडियाच्या माध्यमातून त्याची दखल नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वस्त असं केलेलं आहे काल पुण्यामध्ये असताना की चाकणमध्ये समस्या आहेत, पण त्या सोडवण्यासाठी इंडस्ट्रियल टाउनशिप निर्माण करणं गरजेचं आहे। ते आम्ही करू आणि लवकरात लवकर ह्या समस्यांना आम्ही नक्कीच ॲड्रेस करू अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी सांगितलं आहे। पण मला स्वतःला असं वाटतं की जोवर आमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत, त्याचा नीटचा रोडमॅप बनत नाही आणि त्यानंतर त्यासाठी कुठली एखादी एजन्सी किंवा एखादा IAS ऑफिसर नेमला जात नाही, तोवर ह्या गोष्टी होतील असं आम्ही तरी मानू शकत नाही असं मला वाटतं। शेडबाळेजी, धन्यवाद। सविस्तर प्रतिक्रियेसाठी अपेक्षा करूयात की तुम्हा उद्योजकांनी मांडलेल्या या प्रतिक्रियांचा गंभीरपणे विचार होईल, कारण त्या फक्त चाकणच्या तुमच्यासारख्या उद्योजकांच्या नाही तर महाराष्ट्रभरातल्या MIDC आणि उद्योजकांच्या आहेत। धन्यवाद पुन्हा पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल।